ये रे पावसा ये. कित्येक दिवसापासून हा शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला होता. कोरडी पडलेली जमीन, वाळलेले पीक आणि मनात फक्त एकच हाक. ये रे पावसा ये, आता तरी ये. आणि मग अखेर निसर्गाने त्याची हाक ऐकली. पावसाने शेतकऱ्याची हाक ऐकली आणि पाऊस आला. रोज आभाळाकडे पाहत होता तो, डोळ्यात आशेचा दिवा पेटवत होता तो. कोरड्या मातीत स्वप्नांची बीजे पेरली, पण पावसाने जणू पाटच फिरवली. हात जोडून म्हणाला, ये रे पावसा माझ्या शिवारात ये. आणि एक दिवस त्याची हाक ऐकली गेली. काळे ढग दाटले, विजा चमकल्या आणि धरतीवर पावसांच्या सरी बरसल्या. मातीचा सुगंध दरवळला. शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आलं, कारण त्याला कळलं होतं की संयम आणि मेहनत कधीच वाया जात नाही. आणि याचा अर्थ असा की आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती आली तरीही आशा सोडू नये. शेतकरी जसा पावसाची वाट पाहत राहतो आणि शेवटी त्याच्या मेहनतीला यश मिळते, तसंच आपल्या जीवनातही संयम, मेहनत आणि विश्वास ठेवला तर योग्य वेळ आल्यावर यश नक्की मिळते. पाऊस आला म्हणून फक्त जमिनी भिजल्या नाही, तर एका शेतकऱ्याच्या डोळ्यातील स्वप्न पुन्हा जिवंत झाली. कारण शेतकरी कधी हार मानत नाही, तो प्रत्येक संकटातही नव्या आशेने उभा राहतो. म्हणूनच मित्रांनो, जीवनात कितीही अडचणी आल्या तरी प्रयत्न सोडू नका, कारण तुमच्या संघर्षाची दखल ही एक दिवस नक्की घेतली जाते. शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचं हे हसू सांगून जातं की संयम ठेवा, मेहनत करा आणि आशा जिवंत ठेवा. कारण उशीर होऊ शकतो, पण मेहनतीचं फळ नक्की मिळतं. आभाळाने उशीर केला, पण अन्याय नाही. संयम, मेहनत आणि आशा ही कधीच वाया जात नाही. कित्येक दिवसापासून हा शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला होता. कोरड्या पडलेली जमिनी, वाळलेले पीक आणि मनात फक्त एकच हाक, ये रे पावसा ये. आणि मग निसर्गाने अखेर याची हाक ऐकली. संयम, मेहनत आणि आशा कधीच वाया जात नाही. शेतकऱ्याची हाक व्यर्थ कधी जात नाही. संयम ठेवा, यशाचा पाऊस हा नक्की पडतो.